नुकताच लोकार्पण झालेल्या अंबरनाथ इथल्या चिखलोली न्यायालयात वकील संघटनेच्या विविध पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। न्यायालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच अंबरनाथ न्यायालय वकील संघटनेची 2026 ते 2028 या कालावधीसाठी निवडणूक होत असल्यामुळे वकिलांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळालं। अंबरनाथ चिखलोली न्यायालयात जवळपास 1000हून अधिक वकिलांची नोंदणी झाली आहे। शनिवारी 7 फेब्रुवारी रोजी निवडणूक निर्णय अधिकारी ॲडव्होकेट सतीश अत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली। या निवडणुकीत अध्यक्षपद आणि इतर 6 पदांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली। यामध्ये जवळपास 790 वकिलांनी मतदान केल्याची माहिती मिळाली आहे। निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षपदासाठी प्रियेश जाधव, प्रसाद शेळके, मल्लेश चलवादी आणि तेजू राठोड हे 4 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। तर उपाध्यक्ष पदासाठी 3, सचिव पदासाठी 2, सहसचिव पदासाठी 3, खजिनदार पदासाठी 3, सहखजिनदार पदासाठी 2, ग्रंथपाल पदासाठी 2 आणि सदस्य पदासाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। एकूण 30 उमेदवारांपैकी 12 वकील विविध पदांसाठी विजयी होणार आहेत। सर्वच उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं असून 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी प्रक्रिया पार पडेल। त्यामुळे वकील संघटनेच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच अंबरनाथ तालुक्यातल्या सर्वच वकिलांचं लक्ष लागलंय। एकमत न्यूज, अंबरनाथ।